पाहूया. 2 पंच रवाना झालेत. दोन पंच रवाना झालेत मैदानाच्या आतमध्ये आणि विश्वास गोंधली घोट याची वर्णी लागली. आज मात्र बघूया डिस्काउंट डिस्काउंट कोण कोणावर हाई होणार. आर्मी मॅन आहेत आणि अचल 11 इंडियन आर्मी घोट विश्वनाथ शेठ मस्करांच्या मुलीच्या नावाने संघ उतरला आणि इथे मात्र वास फायटर सर्व खेळाडूंना अगली वेगळी बोली लावून घेतलं. ते मात्र छाया रिसॉर्ट ऑक्शन मध्ये आपण पाहिलं दमदार असं आयोजन झालं आणि एका ट्रॉफीचं अनावरण झालं होतं मयूर शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते आणि मोठ्या ट्रॉफीचं अनावरण झालं होतं नवनिर्वाचित आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभ हस्ते. गोलंदाजांना विनंती असेल की आपली कॅप काढायची आहे. नियम सर्वांसाठी बंधनकारक असतील. सामन्याला सुरुवात. तर आम्हाला आमचे सल्लागारांनी विश्वनाथ शेठ मस्करनी सांगितलं की काय हरकत नाही, डोंट वरी बी हॅपी इन दिस वर्क. बॉलरचं नाव दादा पुन्हा एकदा संजय पाटील आणि आता मात्र बॅनर हिट होतोय. आला हा षटकार. आमचे मगाशी म्हणालो की कोण विसरणार आहे नाव आणि कोण विसरणारे व्यक्तिमत्व. आमचे गणेशदादा जोशी यांच्याकडनं या रायगड समाजक असोसिएशन 40+ प्रीमियर लीग साठी 5,000 रुपयाची धनराशी आलेली आहे. त्यांचं मनाच्या अंतकरणापासून मी सहर्ष स्वागत करत आहोत. पुन्हा एकदा संजय पाटील साठी चेंडू पडतोय आणि काय आहे काय तडाखेबंद फलंदाजी पाहायला मिळतं. पुन्हा एकदा चौकार संघाची धावसंख्या धक्का लागतो ती मात्र स्कोर पाहायला मिळतोय आतापर्यंत बॉस फायटर ओले संघाचा 10 धावा. दैनीनाथ बघूया पुढचा चेंडू या षटकातील आणि आता मात्र सरळ चेंडू यशांचा भेद घेतोय. संजय पाटीलची केली संपुष्टात होतो. पहिला गडी बाद होतोय बॉस फायटर ओवली संघाचा. स्वतः स्पॉन्सर संजय पाटील आणि त्यांची सुकन्या रुई संजय पाटील मानगार ओवले. तर प्रत्येक टीम मध्ये आपण 13 खेळाडू हे दिलेले आहेत, पण रायगड 40+ कमिटीचे अध्यक्ष बॉस इथे खेळतात. तर बॉसच्या माहितीसाठी नक्कीच मी अध्यक्ष यांच्या माहितीसाठी सांगतोय की जे आपण ऑप्शनला 13 प्लेयर सिलेक्ट केले आणि त्या खेळाडूंना येणं हे गरजेचं आहे. तर मी एक विनंती करेन की जे खेळाडू या लीगमध्ये खेळण्यासाठी आलेले नाही आहेत त्यांच्यावरती रायगड टेनिस क्रिकेट कमिटी 40+ ने आक्षेप नक्कीच घ्यावा ही विनंती आहे. कारण आपण जेव्हा ते खेळाडू निवडतो बाकीच्यांना अनसोल्ड करतोय, पण तुम्ही सोल्ड झाल्यानंतर येणं हे गरजेचं आहे. आज या टीममध्ये 2 प्लेयर आलेले नाहीत, त्यांची नावं मी नक्कीच बॉसकडे देणार आहे आणि त्या प्लेयरना जो टेनिस 40+ कमिटी जो निर्णय घेईल तो निर्णय नक्कीच द्या की या प्लेयरना नंतरच्या लीगमध्ये खेळवायचं की नाही. कारण आज या टीममध्ये 2 प्लेयर नाही आहेत. एखादा प्लेयर जर एन्जॉर्ड झाला काय झाला तर त्याच्या जागी यांना फक्त 10 मध्ये खेळावं लागेल. कारण स्पॉन्सर एवढे पैसे टाकतोय तर त्यांच्याकडे नक्कीच त्या खेळाडूंनी बघायला पाहिजे ही माझी विनंती आहे. बरोबर आहे संदीप सर. तर नवीन फलंदाज मिडल ऑर्डरचा फलंदाज पहिल्या मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरणारा चिर्ले गावातील ट्रम्प कार्ड तारणार निर्दोष घरत. ऐनिनाथचा पुढचा चेंडूचा सामना करतोय निर्दोष. ब्लॉकआउटचा मारा स्टेडियम बॉलर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. अच्छा इंडियन आर्मी घोट एक गडी बाद झालाय बॉस फायटर ओले संघाचा. दापडका धाव लागला त्या फक्त
10 धावा. षटकातील पुढचा चेंडू पडतोय आणि आता मात्र गुटनाट देख, तमाशा देख, चेंडू जातोय, हवाई फायर पाहायला मिळतोय. षटकार 16 धावा दापलकावर लागल्यात. प्रचंड गतीने चेंडू मेडिकल क्षेत्रामध्ये भिरकावून दिलाय. संघाची धावसंख्या दापकार लागतो ती मात्र 1 गडी बाद. बॉस फायटर ओवळे 16 धावा. आमचे मित्र नेहा एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला एक स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे. सालाबाद प्रमाणे गत वर्षी सुद्धा रामशेठ गर्जने सायकल दिली होती आणि ती सायकल मिळवली होती खालापूर संघातील विकू सोलंकी याने अप्रतिम कामगिरी केली होती. आता मात्र एक बाईक पण आपण पाहतोय आणि हिमांशी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा रवींद्र भोईर यांच्या माध्यमातून आम्हाला फ्री देण्यात आलेला आहे. त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तर पहिले षटक संपलंय, दुसऱ्या षटकाला होतोय सुरुवात. वैयक्तिक पहिले सांगित दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. कुणाल आलेत गोलंदाजच्या अंबट्यावर. विश्वास पाटील खारगर आणि समर्थ कडू वेशवी. बॉस फायटर ओवळे आणि अचल इंडियन आर्मी घोट असा चालू असणारा विनर विनर यांचा सामना. एक डावखुरा फलंदाज, एक रायटी फलंदाज. गोलंदाज कुणालचा जंप लगावली परंतु काय फायदा. सीमापार चौकार. वीस धावा दापलकावर. 5 षटकांचा सामना. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. आमचे नारिवलीचे जगदीश पाटील साहेबांचं आगमन झालं. जबरदस्त दमदार असा आवाज त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. संघाची धावसंख्या 22. मोरबी टीम म्हटली की मोरबी टीम मध्ये जबरदस्त कामगिरी केली. ओमकार पाटीलने बाईक हासिल केली. त्याचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. पुढचा चेंडू समर्थ कडेसाठी चपराक लगावले. टक्कन आवाज आला आणि चेंडू होतोय षटकार. संघाची धावसंख्या 28. 28 धावा दापलकावर. जबरदस्त स्कोर पाहायला मिळतोय. अरे बड्डे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा. या संघामध्ये विजय आहे, अजय, किरण, नावडा गावातील रथी महारथी या संघामध्ये, द्वाश फायटर संघामध्ये. पुढचा चेंडू बघा. कोण रोखणारे वादल मैदानाच्या चौफेर फलंदाजी करतो तर मात्र समर्थकडे कुठल्याही चेंडूला कशा प्रकारे ढकलून देतोय. संजय पाटीलच्या बॅनरला हिट झालाय. दादा असतात. आणि संघाची धावसंख्या 32. दुसरं षटक चालू आहे. 32 धावा दापलकावर. प्रचंड उच्चांक पाहायला मिळेल. या मैदानावर 92 धावा सुद्धा चेस झाल्यात अगेन्स्ट पाटणा वॉरियर्स संघाच्या. त्या चेस केल्यात जय हनुमान 40+ मास्टर उमरोली संघाने. पुन्हा एकदा कार्पेट ड्राईव्ह चेंडू घेऊन काढलाय. गॅप शॉट सिलेक्शन. फक्त गोलंदाज आणि फलंदाज याच्यामध्ये लागलेली रेस. पण काय घाबरू नका. हे इंडियन आर्मीचे प्लेयर आहेत ना, ते दिसतात तेवढे साधे सिंपल नाही, इझी घेणारे नाही. कारण तर डिस्काउंट डिस्काउंट सीमारेषेवर ते कामगिरी करतात. इथे मात्र बघूया काय होणार. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. समर्थसाठी चेंडू पडतो आहे. व्हेरी गुड डिलिव्हरी. फलंदाज फसला, चकला हुकला, चेंडू निधाव. आता मात्र सुटकेचा श्वास सोडलाय.
आता हा या दोन खेळाडूंमधनं एक खेळाडू बाद करणं हे इंडियन आर्मीसाठी अतिशय महत्वाचं असेल. आता ही जर जोडी शेवटपर्यंत टिकली तर मात्र धावांचा पाऊस. तर पाहायला मिळेल 36 धावसंख्येवर एक फलंदाज बाद झालाय. बाद होणारा फलंदाज संजय दादा पाटील यांनी आपलं योगदान दिलंय ते मात्र आपल्या फलंदाजीमध्ये 10 धावसंख्येचं. 32 टीम मधून सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळाली. तर रामशेठ घरात, योगेश पवार, प्रफुल्ल ठाकूर, निनाद तारेकर, जयेंद्र कडू, जय पाटील या सर्वांनी उंच भरारी घेतली पुढे जाण्यासाठी. पण आता बघूया आजच्या दिवसामधून कुठला संघ पुढे सरसावतोय. विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या मुलीच्या नावाने एक संघ खेळतोय आणि बॉस फायटर ओवळे आमचे बिग फॅन आणि संजय पाटील यांची सुकन्या आयशा आणि रुई कडनं शुभेच्छा आल्यात बॉस फायटर ओवळे संघाला. हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा दैन्यनाथच्या हातामध्ये चेंडू आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. पाहूया 2 षटकं संपलीत. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 20 आणि संघाची धावसंख्या 36. दैन्यनाथचा चेंडू प्रचंड ऑफस्टंपला रिलीज करतोय. अप्रतिम चेंडू. पंच जावेद फरीद सरांचा इशारा आलाय की आतमध्ये आला चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाही, काही नाही. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. दैन्यनाथचा पुढचा चेंडू निर्दोषसाठी पडतोय. पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा फिरून मारलाय चेंडू. फायनल क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि क्षेत्रक्षक चेंडूकडे बघतोय. सुरेख क्षेत्रक्षक. अप्रतिम दर्जेदार पहिली सिंगल धावलेले आणि संघाची धावसंख्या धमकायला लागतो ती मात्र 37 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हबप दीपक पाटील सरांचं आगमन झालं. 3 ऑफिशियल पंच, प्रोफेशनल पंच, क्रिकेटचे देव आणि सचिन रमेश तेंडुलकर, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी सांगितलंय की आपली किट, ग्लोव्ज, बॅट यांना कधी फेकू नका. ते तुमचं रक्षण करतंय आणि तीच तुमची लक्ष्मी आहे. ते हातात घेऊनच तुम्ही मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक घेता. त्याच्यावर कधी राग करू नका, नाही तर तुमचा खेळ संपला म्हणून समजा. पुन्हा एकदा चेंडू आतमध्ये येतोय. समर्थ बघतोय चेंडूकडे पण तो पंच का इशारा देत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या 37 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये बॉस फायटर ओवळे. तिसरं षटक प्रगती बराबर दैन्यनाथचं. अप्रतिम चेंडू पडला होता. चेंडू बॅटची इनरेज घेऊन जातोय. थर्डमॅन रिझल्ट मध्ये सुंदर कामगिरी पाहायला मिळतोय. आता मात्र थोडस अंकुश लावलाय या फलंदाजावर. ते मात्र अचल 11 इंडियन आर्मी घोट विश्वास पाटील, कर्णधार ॲज समर्थ कडू याच्यावर. जबरदस्त रंगतदार सामना पाहायला मिळाला. सर्व प्रेक्षकांची मने या स्पर्धेवर लागलीत. आजच्या दिवसामध्ये 7वा दिवस कोण गाजवणार. गुरुवार आहे मार्गशीर्ष मधला आणि लवशर वैराचं आगमन. सरसे स्वागत. पुढचा चेंडू आणि पाहायला मिळालाय हवाई फायर चेंडू बिगेट. संघाची धावसंख्या धमकायला लागतोय 44 धावा धापलकावर. धावांचा पाऊस. ही जोडी जर राहिली शेवटच्या 5व्या षटकापर्यंत तर मात्र विश्वनाथ शेठ मस्कर मुश्किल आहे. पुढचा चेंडू बघूया. झेल होतोय, स्वतः गोलंदाज धावतोय परंतु सेफ शॉट आणि बचाव पाहायला मिळालाय. इथे बघा चिच्च्याच्या चपलाईने 40+ वय आहे पण असं वाटत नाही 40+ खेळाडू खेळतात.
तरुणाला लाजवेल अशी फलंदाजी पाहायला मिळते समर्थ आणि निर्देशाची. तर ड्रिंक्स ट्रॉली जाऊ द्या. तर धावा झाल्या धावपकार. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 20 आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त आल्यात 9. टोटल स्कोअर झालाय 45 एक बाद. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये चाललेले आहे. डीजे मास्टर जरा ब्रेक घेतलाय, नंतर ऐकूया आपण. तर आमचे संतोष जाधव सुद्धा इथे उपस्थित आहेत. बास फायटर ओले संघामध्ये त्यांची वर्णी लागली. बावीस जानेवारीला युवक काँग्रेस चषक आहे. तर तुम्ही पाहू शकता. परंतु रामशेठ आपण एक पॅम्पलेट सोडलाय कमिंग सून रायगड 40+ मास्टर्स, त्यांना सुद्धा तुम्हाला संधी मिळेल. पण जे संदीप पाटील सरांनी जे संजय दादा तुम्हाला जे नियम फॉलो करून सांगितलेत त्या नियमाला कुठंतरी आपण अनुसरून निर्णय द्यायचा आहे. बघा, खेळाडूंना तंदुरुस्त होण्यासाठी आम्ही ऑरेंज, केळे, बोर त्या ड्रिंक्स ट्रॉलीमध्ये ठेवलेत. म्हणजे एनर्जी ॲज द एनर्जी. आणि गाडी बघा, ही गाडी गोव्यामध्ये जास्त फेमस आहे. सर्वांना तिचा मनसोक्त आनंद घेता येतो चालवण्यासाठी. 45 धावा. आणि बघा आमचे मान्यवर सुद्धा इथे या लाईव्ह मध्ये दिसतात. 24 लाईव्हची क्वालिटी काय जबरदस्त, क्लॅरिटी अप्रतिम. आणि त्याचं सर्व श्रेय जातोय संदेश पाटील बोरले. मात्र येणाऱ्या काही दिवसामध्ये चाळीसगाव प्रीमियर लीग तुमच्या भेटीला येईल नारपोली मैदानावर. तर या स्पर्धेनंतर PPL पनवेल प्रीमियर लीग तुमच्या भेटीला येईल. त्याच्यानंतर 40+ स्पर्धा प्रकाश गाडगे सरपंच ट्रॉफी नेरे विजयलक्ष्मी मैदान नेरे तुमच्या भेटीला येईल. स्पर्धा भरपूर आहेत, फक्त खेळण्याची हिंमत पाहिजे. गोलंदाज आलेत स्वतः कर्णधार ऍज द कॅप्टन अचल इंडियन आर्मी घोट संघाचे विश्वास 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 पाटील पाटील पाटील. हॅलो, थँक्यू सो मच. तर आपण मंचावरती एकच सन्मान करतोय. या ठिकाणी आपले पाहुणे उपस्थित आहेत. तर विश्वनाथ शेठ मस्कर यांना विनंती करेन की सन्माननीय प्रशांतजी पारवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सदिच्छा सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. मायेची, प्रेमाची, आपुलकीची शाह, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सदिच्छा सन्मान सन्माननीय संदीप पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्याच प्रसंगी त्याचबरोबर जयेंद्रजी म्हात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत प्रशांतजी पारवे यांचा मान सन्मान या मंचावरती केला जातोय. ड्रीम्सकेप रिसॉर्टचे मालक श्रीमानजी अक्षयजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सदिच्छा सन्मान करूया. खरं तरी गर्वाची गोष्ट आहे की आपला आगरी एक युवक बऱ्याच वेळा पाहतो आपण नोकरीमध्ये व्यस्त असतात, मात्र एक पाऊल पुढे घेत असताना या कामधंद्यामध्ये त्यांनी एक स्वतःचं पाऊल उचलून इतर युवकांना एक संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सदिच्छा सन्मान या मंचावरती केला जातोय. O2 कॉम्बॉक्स 52 धावसंख्ये नंतर आलाय हा प्रचंड षटकार. समर्थ करू रायगडचा क्रिस गेल आणि स्कोर 58. एक विकेट बाद. बास फायटर ओले. आता मात्र सुपानी पारी पाहायला मिळतोय. एक सामना विन झाल्यानंतर अनुभव वाढलाय, आत्मविश्वास वाढलाय. आणि जसं किरण पाटीलने सांगितलं होतं मला सर्व सामने जिंकायचे, त्याच ध्येयाने चालतोय समर्थ कडू. विश्वास पाटीलचा चेंडू बॅकअप मात्र चांगला मिळाला आहे आणि पंच आमच्याकडे वळलेत की हा स्क्वेअर मारा. संघाची धावसंख्या 59. धावा धाबलकावर. और यहाँ के बीच मामू का आगमन.
पुन्हा एकदा कॅप्टनला गोलंदाजी करताना दिशा मात्र भटकला. बोनस पॉइंट पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. संघाची धावसंख्या 60. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा सामना. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम पाहायला मिळतात. विश्वास पाटील पुन्हा एकदा समर्थ कडू. आणि आता मात्र बिग विकेट. जालं लावलं होतं, सापला रचला होता आणि जाल्यामध्ये परफेक्ट मात्र जिताडा सापडला आणि समर्थ कडूची केली संपुष्टात. दुसरा गडी बाद. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये जाऊ द्या. 50 धावसंख्येची पार्टनरशिप दोघांमध्ये. निर्देश गरज आणि समर्थ कडू. काय दमदार गोलंदाजी पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. बॅट्समन नेम तर आमचे विशाल दादा खानावकर हे देखील उपस्थित आहेत. दादा स्वागत आहे आपलं. देखील हेमंत शेठ आपलं देखील स्वागत आहे. या आमचे अक्षय पाटील आणि प्रशांत पारवे. येणाऱ्या 22 तारखेपासून एक मोठी स्पर्धा युवक काँग्रेस चषक. आपल्या समोर जो कॉलेज दिसतोय संदीप सर आपण पाहतोय तिथे तो मैदान आहे. PPL जिथे झाली होती तिथे आणि मोठी स्पर्धा असते. प्रशांत पारवे यांची रांजणपाड्या नाईट स्पर्धा युवक काँग्रेस चषक म्हणून. आणि 2 लाखाची ती स्पर्धा आहे. टॉपर टीम आणि ज्या संघानं जर एंट्री करायची असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. कारण येणारा इव्हेंट खूप मोठा आहे. कारण स्पर्धा एकदम शिस्तबद्ध आणि क्वालिफाईड स्पर्धा म्हणून त्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. खेळाल तर नक्कीच तुम्ही नाव काढाल. अशी स्पर्धा प्रशांत पारवे यांची 22 तारखेपासून सुरू होते. याला विसरू नका. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बघा. यायला विसरू नका. याल तर असाल नाही तर फसाल. पण तो सुरेख असं आयोजन पाहायला मिळेल. तर इथे मात्र कपिल पारवे पहिला सामना पराजय झाल्यानंतर थोडासा टेन्शन प्रेशर पाहायला मिळतोय कपिल पारवे. परंतु आता मात्र त्यांना इथं ताकदीची फलंदाजी करावी लागेल. कारण जो जितावे सिकंदर ते हातात गोलंदाजी कशा प्रकारे गोलंदाजी करतात. परंतु इथे मात्र आचलेल्या घोड संघावर होतोय प्रचंड आक्रमण. 64 धावा. बॉस बॅटर ओले थामसचं नाव घेत नाही. ते बघा किती चपळाईने धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या 66. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कपिल पारवे, कैलाससी रामकृष्ण, YCC सोनू मोनू, ACC I11 ओवे मुरबी रोहिंजन या संघाचा कॅप्टन आहे. नक्कीच यानंतर लुझर असा सामना आपण पाहणार आहोत. तर 23 तारखेपासून नक्कीच 24 तारखेपासून अंकुश पाटील वलभ इथे नाईटची स्पर्धा सुरू होते. त्यानंतर 3 जानेवारी ते 7 जानेवारीपर्यंत स्वर्गीय जीवा स्मृती चषक आपण पेंदर येथे पाहणार आहोत. नितीन भोईर आयोजित त्यांच्या माध्यमातून नाईटची स्पर्धा पेंदर येथे. त्यानंतर 13 तारखेपासून 17 पर्यंत ओम नर्मदेश्वर किरवली स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक आपण पाहणार आहोत. किरवली येथे नाईटची स्पर्धा मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र 22 जानेवारीपासून आपली प्रशांत पारवे यांचा युवक काँग्रेस चषक नक्कीच पाहायला मिळेल. आमचे ड्रीमस्केप रिसॉर्टचे मालक अक्षय पाटील इथे आहेत. नक्कीच गाडेश्वरच्या खुशीमध्ये बसलेलं ते रिसॉर्ट आहे. इथे मात्र आमचे जावई भूषण शेठ भोईर दहिसर यांचं इथे आगमन होतंय. मुन्ना हे देखील उपस्थित होतात. आमचे आशू यांना देखील विनंती करेन यावं आपण सर्वांनी व्यासपीठावरती. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पकडला पंचाचा नौबाचा इशारा आणि पुढे चेंडू. फलंदाजाला देऊ नका मोका आणि गोलंदाज पाहून बिंदास ठोका फिटचा चेंडू. पुन्हा एकदा बघूया. चेंडू आलापर्यंत फिटचा चेंडू असेल आणि इथे मात्र अप्रतिम कामगिरी. चला टॉस होईल 2 संघामध्ये. कपिल पारवे या. नाना देविका सर. तर मान्यवरांचं ते यथोचित मान सन्मान स्वागत करण्यात येत आहे.
मॉन्टी पाटीलने घेतलेली प्रचंड मेहनत आणि त्यांच्या समेत सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. आपल्या मनाच्या अंतकरणापासून सरचे स्वागत. स्कोर झाला तर मात्र 68 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आमचे स्कोरर शांताराम जाधव सर आणि दुसरे स्कोरर हॅलो. तर वाघोबा 11 मुरुड कोलीवाडा या संघाचे पुरस्कर्ते मालक संघ मालक अखिलेश कदम साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. गुलशन पाटील किरवली हे सुद्धा स्कोरिंगच्या भूमिका. लुझर सामना असेल. कपिल पाडवे आणि नाना दिवेकर. संदीप सर जगदीश सर घ्या टॉस करून घ्या. आओ इफेक्ट काय जबरदस्त लावलाय अप्रतिम. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषे गाठणार पण ते सुंदर 100% इफेक्ट दिलाय. शतक्षकाचं कौतुक करावं लागेल. अच्छे लिलेवन इंडियन आर्मी घोट विपक्ष बॉस फायटर रवले असा सामना चालू आहे. विनर सामना. आणि गोलंदाज आपण पाहतोय शेवटचे षटक हाताळण्यासाठी योगेश खरत. पुन्हा एकदा जोरदार प्रहार बघूया. झेल होते की काय आणि झेल आता तो निसटतोय. प्रयत्न मात्र चांगले केले होते पण ते प्रयत्नांना मात्र इथे यश मिळत नाही आणि त्याचा फायदा मिळतो बॉस फायटर रवले संघाला. संघाची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत स्कोर धापलका धाव लागल्यात. एकाहत्तर धावा धापलकावर. 71 धावा धापलकावर लागल्यात. षटकातील काय चेंडू शेष असतील. येणारे 3 चेंडू या षटकातील 4-6 3-2 की निथा बघूया. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अंतिम निर्णायक षटक स्लोअरचा षटक हाणामारीचं षटक पाहूया. योगेश घरचा पुढचा चेंडू पडतोय बॅट्समन विजय खानावकर साठी. आणि इथे मात्र सुरेख रन फलून पूर्ण केली. लेग बायच्या स्वरूपामध्ये 72 धावा धापलकावर लागला बॉस फायटर ओले संघाच्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अचल 11 इंडियन आर्मी घोट कॅप्टन विश्वास पाटील कॅप्टन समर्थ कडू. पुढचा चेंडू आणि आता मात्र फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज प्रतीक पाटील भाई मैदानामध्ये. बर्थडेची गिफ्ट काय देणार पाहूया. तर आज मात्र आमचे खजिनदार एका रंगीत मैफिलमध्ये आहेत. भजन मैफिलमध्ये सत्यवानजी म्हात्रे आणि अमितजी म्हात्रे ही जुगलबंदी आहे. तर आज नारिवली गावचा एक दादा सत्यवान विश्वनाथ शेठ मस्कर शेवटचा चेंडू आहे आणि ते खेळण्यासाठी प्रतीक पाटील बड्डे बॉय. आणि बड्डे बॉयने चांगलासा चेंडू भिरकावून दिला. हो बड्डेचा गेम. एक चेंडू त्याच्या वाटेला आला पण एक चेंडू मध्ये गिफ्ट दिली बस तुम्हाला 4 धावेची. अप्रतिम. धन्यवाद डीजे मास्टर. धन्यवाद. तर आमचे प्रशांत पारवे आणि अक्षय पाटील इथून प्रस्थान करतात. वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं आभार व्यक्त करतोय. हॅलो. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. एकीकडे असेल कैलासवासी रामकृष्ण YCC सोनूमोनू ACC I11 ओवे मुरबी रोंजन विपक्ष वाघोबा 11 मुरुड कोळीवाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन
चला या. हॅलो, लवशेठ भैर पडगे यांचा संघ नेती स्पोर्ट्स चिंचपाडा कोली सुपर रेट मध्ये गेलेला आहे आणि लवशेठ भैर यांच्याकडनं सुद्धा आम्हाला धनराशी योगदान आलेलं आहे. रामशेठ घरे यांच्याकडनं सुद्धा आम्हाला स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेलं आहे. या व्यक्तिमत्वांचं मनाच्या अंतकरणापासून रायगड सामाजिक असोसिएशन आयोजित रायगड 40+ मास्टर क्रिकेट स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. पास होतोय जगदीश पाटील सर. थँक्यू सो मच. आमच्या 14 गावातील उद्योजक श्रीमान भूषण शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय 2 टीम मध्ये. चालेल, दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. इट इज अ कॉल. टॉस जिंकलाय, प्रथम टॉस जिंकलाय कपिलजी पारवे. कशाला पसंती द्याल? फिल्डिंग कराल. विपक्ष संघ नाना दिवेकर या टीमचे कॅप्टन आहेत. कमीत कमी किती धावांवरती या संघाला थांबवण्याचा प्रयत्न असेल? 60च्या आतमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये काहीशा चुका घडल्या, त्या दुरुस्त करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. मात्र आता कशा प्रकारे स्ट्रॅटेजी असेल आणि संघ तोच असेल की 1-2 खेळाडू बदल आहे. विजय मात्र आहे इनमध्ये. आता विजय आवश्यक आहे. अशा वेळेला आपण जास्तीत जास्त कोणावरती मदार असेल संघामध्ये? कॅप्टनवरतीच. गमवलाय, आता बॅटिंग करायची. बॅटिंगच घेणार होतो. आता बॅटिंग करत असताना जास्तीत जास्त किती धावा? कसं आहे माहिती आहे का, ते आता सांगू शकत नाही, पण एक 60-70चा स्कोअर होऊ शकतो इथे चांगल्या पद्धतीने. थोडीशी अवघड पडते नंतर, कारण दुपारची वेळ पण आहे आणि आपण एवढ्या दिवसाचे आज 7वा दिवस आहे. आपण बघितलंय की चेसिंग दुपारनंतर थोडीशी अवघड पडते. तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे की 100% देण्याचा प्रयत्न करूया. 2024 मध्ये पहिल्यांदाच एवढं 40+ क्रिकेटचं आयोजन आणि सर्व जे एक काळ घर बसले खेळाडू असतात. कारण 40+ म्हटलं की रेग्युलरमध्ये स्थान मिळणं त्यांना थोडंसं अवघड जातं. मात्र तरीसुद्धा जे कमिटीने, मॅनेजमेंट कमिटीने जे प्रयत्न केले आणि आयोजन केलंय, काय म्हणाल? कसं आहे माहिती आहे का की 40 नंतर खऱ्या अर्थाने जेव्हा आपण खेळतो ना, तेव्हा एक नवीन जन्म आपण घेतलेला असतो. कारण अगोदरच्या ह्याच्यामध्ये आपण खेळून मोकळे झाल्यानंतर आपण नोकरीच्या निमित्ताने आणि आपल्या संसारामध्ये बांधले गेलेलो असतो. पण एक 40 नंतर एक जी काही संधी मिळते ना, की एक नवीन जीवन झाल्यासारखं वाटतं आणि त्याच्यामध्ये एक आपल्याला खूप आनंद मिळतो. जुनी जाणती सगळी खेळणारी मित्र भेटतात आणि तो काही पूर्वीचा माहोल होता तो पुन्हा एकदा तयार होतो. आणि आयोजन काही सुंदर आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. मी सकाळी भरपूर म्हणालो याच्याबद्दल. छान आहे, खूपच छान आहे. थँक्यू सो मच. तर टीम कपिल पारवे यांच्या संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय वाघोबा 11 मुरुड कोलीवाडा या टीमला. काही पाहुण्यांचा सन्मान आहेत, आपण सन्मान करूया. तर क्षेत्ररक्षण सजवलंय आणि इथे मात्र हॅलो सलामीचे फलंदाज छोटीची पाणी करतात. O2 जगदीश पाटील सर. थँक्यू सो मच. तर सन्मान केला जाईल आमचे 14 गावातील अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व भूषण शेठ भोईर, जे मोठे दैसरचे आहेत, त्यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान केला जाईल. विष्णू शेठ मस्कर, अनिलदादा पाटील आणि संदीप सर स्वतः उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते जावयांचा सदिच्छा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर शिवा गोंदली, एक विनंती असेल, प्लीज एक खेळाडू पाठवा प्लीज. फक्त नंतर तुम्ही इथून जाऊ शकता. एक खेळाडू पाठवा. त्याचबरोबर आशू भोईर यावं आपण. आपला सुद्धा या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. कारण येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा आपण गेल्या प्रत्येक दिवस पाहतो, स्पर्धा सुरू झाल्याच्या दिवसापासून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा आपण या ठिकाणी मान सन्मान होत असताना पाहायला मिळाला. त्याचबरोबर मुन्ना आणि नरेंद्र भोईर आपण सुद्धा यावा. तसेच इथे मात्र हेमंतजी दरे पडगे, पिटीशेठ भोईर कोंडेवाल या सर्व मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही शब्द सुनाने सहर्ष स्वागत करतोय. O2 जगदीश पाटील सर, नारिवली.
त्याचबरोबर नितीनजी गायकर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण सदीचा सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. तसेच विशाल दादा यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर वाघोबा इलेव्हन मुरुड कोळीवाड्याचे संघ मालक अखिलेशजी कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा मान सन्मान मंचावरती केला जाईल, कारण त्यांचा संघ आता मैदानामध्ये खेळणार आहेत आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत. एका धावाने खाते खोलले ते मात्र आर्मी घोट या संघानं. टार्गेट मात्र भले मोठा आहे. स्पर्धा अतिशय दमदार आहे. समर्थाचा पुढचा चेंडू सुरेखरित्या खेळून काढलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दर्जेदार क्षेत्ररक्षण, दर्जेदार गोलंदाजी. इथे मात्र सल्लागार विश्वनाथ शेठ मस्कर, अध्यक्ष संदीप दादा पाटील आणि उपाध्यक्ष नाना दिवेकर सर यांच्या संयुक्त स्वागत होतोय. मान्यवरांचं अतिथी देवो हो, येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान. त्याचबरोबर श्रीमान हेमंत शेठ डरे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत मंचावरती. त्यांचा सुद्धा आपण सन्मान करतोय. हेमंत शेठ यावा आपण आणि आपला मान स्वीकारावा. आणि त्याचबरोबर बीडी सर आपण सुद्धा यायचंय. पिढी सर. त्याचबरोबर हिमांशी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्रीमान रवींद्र शेठ भोईर आणि प्रीतमजी पाटील आपलं सुद्धा मनापासून स्वागत. तर संघाची धावसंख्या धपका लागतोय. स्कोर झालाय 3 धावा. फुटवर्कचा वापर काय जबरदस्त क्षेत्ररक्षण सुलक्षण भोऱ्याचा शेवटच्या क्षणाला अप्रतिम कामगिरी. थँक्यू सो मच. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आवाज असेल पारगावचा बुलंद सागर पाटील सर. तर राजेश लावटे पप्पा यांना विनंती असेल की आपण सामाजिक कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. वय वर्ष 50 अभाव, पण आपणास विनंती असेल की आपली जागा आमच्या सामाजिक कक्षामध्ये आपण यायचं, स्थानापन्न व्हायचं. पप्पा समर्थकडचा पुढचा चेंडू असेल. पुन्हा एकदा बॅट टू द बॉलर आणि आता मात्र चेंडू कॅप्चर सिलेक्शन येतोय. 4 धाव्यांसाठी संघाची धावसंख्या धपकार लागतोय. ती मात्र आतापर्यंत 8 धावा. सलामीचे फलंदाज आपण पाहतोय कोणाल आणि संदीप चांगलीशी कामगिरी करतात. अच्छे इंडियन आर्मी घोट हे पक्ष सामना चाललाय. बॉस फायटर अवळे. विनर मॅच. याच्यानंतर सामना असेल वाघोबा इलेव्हन मुरुड कोलीवाडा, कॅप्टन नाना दिवेकर आणि त्यांचे समेत भिडेल कपिल पारवे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. सिलेक्शन फळ डायरेक्ट करण्याचा प्रयत्न. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली समर्थ कडू आणि एक षटकार संपत्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद धापका झाला लागतात. त्या मात्र 9 धावा धापकावर. स्वतःच्या फार्म हाऊसला जे आम्हाला पार्टी दिली होती सर्व सामान्य समालोचकांना, ते आम्ही विसरणार नाही. प्रेम आहे हे विश्वनाथ शेठ मस्करचं. आणि यावर्षी सत्यवान म्हात्रेंनी सांगितलंय की विश्वनाथ शेठ मस्कर यांचा वाढदिवस वलवलीमध्ये साजरा व्हावा. होणार. इथे शेठ असते तुझं सर्व काय, जिथं कमी तिथं आम्ही. आणि गोलंदाज सुलक्षण भोईर यांच्या हातामध्ये चेंडू. लारा
पुन्हा एकदा बघा हेलिकॉप्टर लुक चेंडू खेळून काढलाय क्षेत्रक्षक वेगाने येणार चेंडूवर चेंडू सोना फेकणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सकते धावता धावा लागतात त्यामध्ये स्कोर आम्हाला सांगतील शांताराम जाधव सर आणि आमचे दुसरे स्कोरर गुलशन पाटील किरवली स्कोर झालाय 11 धावा दिल्ली बहुत दूर है मेरे दोस्त 11 धावा धावफलकावर पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक महेंद्रसिंग MS धोनी स्टाईलने चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि प्रत्येक फलंदाजाला खुन्नस मध्ये चेंडू टाकणारा हा गोलंदाज कांबडे गावातील सुलक्षण भैर लारा ना खुन्नस थोडीफार क्रिकेटमध्ये असावी लागते धावसंख्या 13 धावफलकावर बघूया एका बाजूला विश्वास पाटील दुसऱ्या बाजूला समर्थ कडू एका बाजूला रायगडचा ख्रिस गेल तर दुसऱ्या बाजूला इंडियन आर्मी घोट अचल इंडियन आर्मी घोट संघाचा विश्वास पाटील ऍज अ कॅप्टन पुढचा चेंडू सुरेखरित्या खेळून काढलाय क्षेत्रक्षक चेंडूवर येतो चेंडू उचलला फेकणार तोपर्यंत एक सिंगल हिमांशी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा आणि उत्तर विभागीय अध्यक्ष प्रीतमजी पाटील पडगे ज्यांनी कालिंद्रामध्ये आमचं समालोचन ऐकलं आणि आम्हाला 5 दिवस पडगा प्रीमियर लीग मध्ये समालोचनासाठी बोलवलं हे व्यक्तिमत्व पाहायला मिळतंय दम आहे ही ताकद आहे पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात होते पुढचा चेंडू या षटकात पाहायला मिळतोय सुलक्षण भोईर लारा आणि यष्टीरक्षक यष्ट्यांना चिकटून जगदीश भाई दापोलकर पुढचा चेंडू टाकतात अप्रतिम वाह काय चेंडू पकडलाय आणि ज्यांनी मुंबईचा ऋषी वैद्यच्या संघाला कर्नाळ स्पोर्ट्सच्या मैदानावर आपल्या गोंड्याच्या फिरकीच्या जोरावर नाचवले फिरवले घुमवले तो मात्र शंकर म्हात्रे ज्यांच्याकडनं बॉसच्या संघाला शुभेच्छा आल्यात हार्दिक हार्दिक अभिनंदन हो अगल्या उगल्या स्टाईलने चेंडू खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक वेगाने येणार चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक सिंगल घेतली मात्र दुसरी साडे प्रयत्न तालमेल चुकला इथे मात्र क्षेत्रक्षक धडपडला आणि त्याचा फायदा मात्र अचल इंडियन आर्मी घोट संघाला मिळाला संघाची धावसंख्या धबकार लागतोय बिनबाद 16 धावा काय रणनीती आहे काय क्रिकेट आहे काय कॉम्बिनेशन चाललंय अप्रतिम जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळतो लाजवाब दरम्यान पुढचा चेंडू पाहायला मिळतो या षटकातील सुलक्षण भैर यांचा पुढे ससाव चेंडू खेळलाय स्टेट टू द ग्राउंड ओ ब्लॅक स्किन वर चेंडू स्पर्श होतोय सिक्सर मास्टर 22 धावा धापलकावर इंडियन आर्मी घोट संघाचे खेळाडू आर्मी मॅन आहेत डिस्काउंट बघूया काय होणार 70चं टार्गेट आहे आणि या मैदानावर प्रीतम पाटील सरांनी पाहिलं की 92 पण चेस झाल्यात काय होणार काय घडणार सीमारेषेवर आपले वीर आपली रक्षा करतात बलिदान करतात त्यामुळे आपण सुखाची झोप घेतो त्यांना विसरू नका पुढचा चेंडू मला संदीप सरांनी पूर्ण परमिशन दिली आपलं हक्काचं स्टेज आहे बिंदास काय एन्जॉय करायचे बिंदास काय टेन्शन घेऊ नका ते सल्लागार दमदार आहेत आम्ही कशाला घाबरतो खजिनदार आज मात्र जुगलबंदीला गेलेत अमित म्हात्रे आणि सत्यवान म्हात्रे दोघांची जोडी दोन्ही गायक आहेत सारेगमा पदनिसा साने जप मगरेसा तर पाहूया विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडले पूर्ण टीम एकत्र झाली एकजूट झाली पण विनंती असेल आपण खेळपट्टीवर ग्रुप मिटिंग घेऊ नका खेळपट्टीच्या साईडला ग्रुप मिटिंग घ्या 22 तारखेला या स्पर्धेचा कीर्तन झालं प्रवचन झालं हरिपाठ झाले भजन झाली सर्व काही झालं काल्याचा प्रसाद 22 तारखेला मिळेल यायला विसरू नका स्पर्धा आहे मानाची अस्तित्वाची सन्मानाची याल तर असाल नाही तर घरी बसाल काय पप्पा कसं वाटलं आयोजन पिडीप शेठ भोईर कंडेवाल गावातील दानशूर व्यक्तिमत्व पाहायला मिळतात मयूर शेठ भोईर त्यांचे बंधू आहेत आणि मयूर शेठ भोईर यांच्याकडनं सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा आल्यात कारण एका ट्रॉफीचं अनावरण त्यांच्याकडनं झालं होतं 11,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी त्यांनी दिल्यात
आणि आम्हाला समालोचकांना पहिलं टी शर्ट कोणी दिलं असते तर महेश स्पोर्ट्सचे मालक महेश उरणकर आणि दुसरं टी शर्ट मयूर शेठ भोईर यांच्या माध्यमातून रायगड समाजक असोसिएशनला त्यांचं नाव घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे रवींद्र शेठ भोईर. स्कोर झालाय 22 विदाउट लॉस्ट. गोलंदाज आला आहे गोलंदाजी मोठ्यावर बॉलच नेम भास्कर. भास्कर पाटील भास्कर पाटील सर आलेत. बघूया पुढचा चेंडू लेफ्ट हँड आणि चेंडू भिरकावून दिलाय. बिगेट. धावा दाबलकावर मान्यवरांचे आगमन दादांचं आगमन झालं आणि आज सुनील पाटील बघा खेळाडूच्या वेशामध्ये पाहायला मिळतात दोन्ही पंच. तर याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय ते आमचे ER हॉस्पिटलचे MD आदरणीय डॉक्टर अमित पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत डॉक्टर साहेब असावं. तसे आमचे महेश दादा मोकल हे देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर इथे मात्र सिव्हिल इंजिनियर आले वकील आले डॉक्टर आले सल्लागार आले खजिनदार आले सर्व काय आले. कशाची कमी नाही रायगड समाजक असोसिएशन मध्ये. सकलास येते आहे का अधिकार कलियुगी उदार हरीच्या नामे यावे यावे अवघे जण. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कार्पेटर चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येणार चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 21 रूपांतर दुहेरीमध्ये लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. त्याचा फायदा मात्र मिळतोय अच्छल 11 इंडियन आर्मी घोड संघाची धावसंख्या धबकार लागते ती मात्र धावा झाल्या आतापर्यंत 31 विदाउट लॉस. भास्कर पाटीलचा पुढचा चेंडू फलंदाज आपण पाहतोय संदीप आणि कुणाल. बघा पुन्हा एकदा फक्त टायमिंग चेंज केलंय. प्रत्येक पाटील येतोय इथे मात्र पंपिंग होतोय क्षेत्ररक्षकाची आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय विदाउट लॉस. काय जबरदस्त फलंदाजी करतोय. कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाही इंडियन आर्मीचे खेळाडू. बॉस फायटर संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना पल्ला गाठत आहे तो मात्र 30 चेंडू मध्ये 77 धावांचा कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 14 चेंडू 44 समीकरण. पुन्हा एकदा बघूया झेल आहे झेल खाली स्वतः क्षेत्ररक्षक आलाय सुलक्षण भैर. ओ दॅट्स अ व्हेरी गुड कॅच. आणि पहिला हादरा पहिली सफलता मिळाली ती मात्र झेलच्या स्वरूपामध्ये बॉस फायटर ओले संघाला. तर डॉक्टर संदीप सर पाहायला गेले तर डॉक्टरांना वेळ नसतो सुट्ट्या नसतात कारण हॉस्पिटलमध्ये प्रचंड पेशंटची गर्दी असते. आता थंडीचा मोसम चालू आहे सर्दी खोकला ताप थंडीचा मोसम चालू आहे तरी पण आज मात्र वेळात वेळ काढून डॉक्टर साहेब इथे आलेले आहेत. हार्दिक हार्दिक अभिनंदन सर. आणि प्रेम आहे संदीप पाटील सरांवर. इवले स्वरूप लाविले दारी त्याचा वेणू गेला गगनावरी मोगरा फुलला. पाहूया मोगरा कोणाचा फुलणार. आता मी काय बोलत नाही बिंदास टाका. 33 धावा धावफलकावर लागल्यात एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि आता मात्र फक्त जज केलं टायमिंग बघा इथे बेंडी साल आणि मान्यवरांचं केलं स्वागत चौकारानं आलाय चौकार. रिपीट परत करतोय क्षमा असावी षटकार आलाय. कारण स्कोरर चुकला तो मागे घेऊ शकतोय समालोचक चुकला मागे घेऊ शकत नाही. एकदा बोलला क्षमा असावी. आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय 39 एक विकेट लास्ट.
अपडेटर 12 चेंडूमध्ये 38 धावांची गरज. अचल 11 इंडियन आर्मी घोट संघाला सामना विन होण्यासाठी. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. सांगितलं 12 चेंडूमध्ये 38 धावांची गरज. ओके लवशीर भैर दम देऊ नका. ड्रिंक्स टाळी मैदानामध्ये गेली. महाराष्ट्राची शान क्रिकेटची शान महाराष्ट्राची शान. लावा डीजे मास्टर. करतो की आपल्याकडे संदीप सर अध्यक्ष आपल्याकडे वेळ आहे तर आपण राजेश लवडी संदीप सर राजेश लवडी पप्पांचं स्वागत करून घ्या. आपल्याकडे वेळ आहे तर. एक उत्कृष्ट स्कोरर आणि जबरदस्त व्यक्तिमत्व अजूनपर्यंत कर्णा स्पोर्ट्सच्या मैदानावर 6:30 वाजता खेळतात प्रवीण भाऊच्या सोबत. तर पप्पा यांचं स्वागत करण्यात येतं राजेश लावटी स्पर्धेच्या माध्यमातून. अजून लवशेट सांगतात की उपमाचा एक्का तो पत्ता मात्र काढला नाही. बॉयस बॉलर अजून बाकी आहे. तरी तर मात्र ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करण्यात येत आहे. तर राजेश लावटी पप्पा यांचं स्वागत करतात. सल्लागार नारळी गावाचा दमदार असा व्यक्तिमत्व विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या शुभ हस्ते. 12 चेंडू 38 समीकरण. गोलंदाज पाहतो आपण समर्थ कडू रायगडचा क्रिस गेल म्हणून त्याला पदवी मिळाली आणि जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 12 मध्ये बनवायचे आहेत कंपल्सरी चेसिंग मध्ये 38 धावा 77चा टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. सुभाष गोंदली आणि कुणाल शिवा गोंदी या संघामध्ये आहेत. विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या मुलीच्या नावाने हा संघ उतरला आहे. अचल 11 इंडियन आर्मी घोट विपक्ष बॉस फायटर ओले. स्लो डिलिव्हरी फसवलं चकवलं हुकवलं आणि पाठवलं जगदीश जापळकरने परत. काय जबरदस्त स्टंपिंग. आयुष्यामध्ये संकटानं आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटाच सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुडून पडा की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच झाला पाहिजे. वाघ जखमी झाला तर तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो वेळ जाऊ देतो. पुन्हा एकदा ती दहशत तो दरार घेऊन मैदानामध्ये उतरतोय. अजूनपर्यंत वय झालंय परंतु मी मात्र थांबणार नाही कारण माझ्या हातामध्ये चेंडू फेविकॉल सारखा चिपकताय. जगदीश भाई दापोलकर. रबर चेंडू मध्ये जर क्लोज किपिंग जर कोणी केले असेल ना शंकर म्हात्रेंच्या चेंडूवर तर पहिला एसटी रक्षक सोन्या गायकवाड त्याच्यानंतर जगदीश दापोलकर. हे रहस्य आहे लेजंड क्रिकेट खेळाडूंचा. तर समर्थ कडूचा पुढचा चेंडू विश्वास पाटील साठी चेंडू आणि पंच वळलेत. पंचांचा हात जमिनीला समांतर. पंच पाली गावातील हबपा दीपक पाटील सर आणि जावेद फरीद सर कल्याण आणि तिसरे पंच आमचे दरकनाथ चोरगे बेलवली. पुन्हा एकदा वा नाका जवळ चेंडू स्पर्श होतो. काय जबरदस्त गोलंदाजी काय व्हेरिएशन आहे काय टर्न आहे अप्रतिम. बॉसफॅट रोवले संघाचा कॅप्टन ऍज अ कॅप्टन लाईफ टाइम कॅप्टन समर्थ कडू. बघा नाव देखा ना ताव देखा सीधा बल्ला घुमाया ना गेंद लगी
गेंद गई कि जगदीश के हाथ में, फिर समर्थ के हाथ में, यहाँ पे डॉट गेंद की समाप्ति. 40 धावा दापलकावर. 77चं टार्गेट आहे. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू कलेक्ट झाला बॅटला. संजय दादा पाटील चेंडूची पकड करतात. एक धाव पूर्ण. एका धावेला संघाची धावसंख्या धावपुकार लागतो ती मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा दाबलकावर. 7 चेंडूमध्ये 36 धावांची गरज. 7 चेंडू 36चं समीकरण. मोंटी पाटीलने प्रचंड मेहनत घेतलेली या स्पर्धेसाठी. बघा काय जबरदस्त गोलंदाजी केली. समर्थ कडून फक्त पहिल्या षटकामध्ये 9 धावा दिल्यात. सुलक्षण भैरच्या आल्यात षटकामध्ये 13, भास्करवाडीच्या षटकामध्ये 17 आणि परत एकदा समर्थ कडून ज्या षटकामध्ये 2 षटकात टोटल समर्थ कडूनच्या धावा आल्यात 10 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि गरज असेल ती मात्र कंपल्सरी चेसिंग मध्ये विजयासाठी 36 धावांची. 6 षटकारांची आवश्यकता असेल ती मात्र अचल 11 इंडियन आर्मी घोडसंघाला. स्पर्धा जबरदस्त आणि बॉलर रामशेठ घरात सांगतात की बॉसच पाहिजे. लवशेठ भीर पण सांगतात बॉसच पाहिजेत. पण सर्वांची इच्छा आहे बॉस ना आता गोलंदाज आल्यात. दिल से करेंगे सबका स्वागत बॉस. बघूया 6 चेंडू 36चं समीकरण. एका बाजूला विश्वास पाटील ऍज अ कॅप्टन तर दुसऱ्या बाजूला समर्थ कडू ऍज अ कॅप्टन. 12 खेळाडू संतोष सहा चेंडू 36चं समीकरण. समोर फलंदाज विश्वास पाटील. आणि चेंडू सीमारेषे बाहेर येतोय. षटका. पहिल्या चेंडूवरला षटकार. पाहूया विश्वास पाटील मध्ये क्षमता आहे. संजय पाटील टॅलेंट आहे. ओ बघा विश्वास पाटील क्षमता आहे. संजय पाटील टॅलेंट आहे. चेंडू ब्लॉक ना चेंडू ना दादा डायरेक्ट मुंदा अप्रतिम. आणि पुन्हा एकदा चेंडू आणि आता मात्र विश्वास पाटीलची केली संपुष्टात. सुंदरसा झेल. कॅप्टनने कॅप्टनचा झेल घेतलाय. समर्थ कडू ते मात्र बड्डे बॉय भाई अतिशय खुश. नवीन फलंदाज डिस्काव डिस्काव शिवा गोंदी. धन्यवाद डीजे मास्टर. काय कराल सांग त्याचा नेम नाही कारण तर सर्व काही घरातील आहे त्यामुळे बोलू शकत नाही. बघूया शिवा गोंदली स्पॉन्सर आहेत. स्पॉन्सर ओ बघा काय एफेक्ट लावलाय. क्षेत्ररक्षण बघा काय जबरदस्त आहे. समर्थ करू आणि निर्दोष घरत. बॉस मात्र जबरदस्त गोलंदाजी करतात. स्वतःच मैदान आहे स्वतःच ग्राउंड आहे ना तिथे मात्र एनी टाइम प्रॅक्टिस करतात. पण काय गोलंदाजी करतात. ओ पुन्हा एकदा बघा काय घेतलंय मला निवडून. काय एवढी बोली लागली त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं. सुलक्षण भर का दमदार कामगिरी करतोय. लाजवाब. आणि आता मात्र
संजय पाटील अतिशय मनामध्ये खुश आहे. त्यांच्यापेक्षा जास्त खुश तर कोण असेल तर सेल्फी किंग सौरभ पाटील. काकाने चांगली कामगिरी केली. आज मात्र स्टेटस भरणार, रंगतदार लिफाफे लेख येणार. बघूया स्कोर झालाय तो मात्र 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा. कपिल बार्मिक की सेना तैयार रही है. इसके बाद आपका मुकाबला है नाना देवेकर के टीम के साथ. देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखा कदम मेरे साथिया. और विश्वास के बल्ले से निकलती है बंदूक की गोली. डिस्काउ डिस्काउ 6 रन. तर अमित पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान घेतोय. वेळात वेळ काढून ते इथे उपस्थित झालेले आहेत.